नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। यंदाच्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी मिळवले आहे परीक्षेत भरघोस यश। राज्यात 145 विद्यार्थ्यांनी मिळवले 725 पैकी 725 गुण। बेळगाव जिल्ह्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांनी मिळवले 725 पैकी 725 गुण। बेळगावातील अरण्य प्रदेशात आयटी पार्क निर्माण करणे नाही योग्य। समाजसेवक अजित कुमार पाटील यांनी केएनएन सिटी न्यूजशी साधला संवाद। आयटी पार्क ऐवजी रोजगार निर्माण करणाऱ्या औद्योगिक कंपन्या आणाव्या समोर अशी दिली प्रतिक्रिया। वीरशैव आणि लिंगायत समाज हे दोन्ही वेगळे नाहीत। अखिल भारत लिंगायत महासभा असे द्यावे नाव। जागतिक लिंगायत महासभा बेळगाव जिल्हा अध्यक्ष बसवराज रोट्टी यांची मागणी। आता पाहूया सविस्तर बातम्या। यंदाच्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून राज्यात 145 विद्यार्थ्यांनी 725 पैकी 725 गुण मिळवले आहेत। गुरुवार दिनांक 19 मे रोजी 10वीचा निकाल लागला असून अनेक 10वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे। यंदाच्या SSLC अर्थात 10वीच्या परीक्षेत भाग्यनगर चौथा क्रॉस येथील अमोघ एन कौशिक हा विद्यार्थी सर्वाधिक पैकीच्या पैकी गुण संपादन करत बेळगाव शहरात प्रथम येण्याबरोबरच राज्यात टॉपर बनला आहे। शहरातील टिळकवाडी येथील MV हेरवाडकर हायस्कूलचा विद्यार्थी असणाऱ्या अमोघ कौशिक याने 10वीच्या परीक्षेत 725 पैकी 725 गुण संपादन केले आहेत। यंदाच्या 10वीच्या परीक्षेत राज्यातील ज्या 145 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत त्यात स्थान मिळवताना अमोघने स्वतःसह आपल्या शाळेचे आणि बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे। 625 आउट ऑफ 625 कैसा लग रहा है अभी? बहुत खुशी हो रही है। अभी मैं कुछ एक्सप्रेस नहीं कर पा रहा हूँ, उतना खुशी हो रहा है। कैसे की थी पढ़ाई की तैयारी, एग्ज़ाम की तैयारी? पढ़ाई तो पहले से चालू था, लेकिन इंटेंस प्रिपरेशन तो लास्ट 1.5 मंथ में ही किया था। अभी कैसा लग रहा है अब कि कुछ चुनिंदा लोगों में आप 620 आउट ऑफ 625? बहुत खुशी तो हो रही है। वही टीचर्स को भी सभी को बताया था, उन्होंने भी बहुत खुशी किया और बहुत अच्छा लग रहा है। पेरेंट्स को भी बहुत अच्छा लग रहा है। इस सक्सेस का श्रेय आप किसको देना चाहेंगे? ऑफ कोर्स मेरे माता पिता, उनका बहुत बड़ा रोल है इसमें, और मेरे स्कूल के टीचर्स में एक दो टीचर्स के नाम नहीं ले सकता क्योंकि सब ने इक्वली इतना कंट्रीब्यूट किया है। सच में मेरे हिसाब से तो हमारा स्कूल तो बेस्ट था, और हमारे ट्यूशन सर दीपक शिंदे सर, वो यहाँ तिलकवाड़ी में सिखाते हैं, उनका रोल तो बहुत बड़ा था, मैं एक्सप्रेस भी नहीं कर सकता। आगे होके क्या करने का प्लान है? अभी तो साइंस स्ट्रीम का सोचा है, देखेंगे। वही साइंस तो पक्का है, कहाँ जाना है वो अभी डिसाइड नहीं किया। बेलगाम के कई सारे लोगों को आप आदर्श बन चुके हैं, तो उनके लिए आपका क्या कहना है सक्सेस के लिए? वही पढ़ाई करते रहो और अच्छा व्यक्ति बनो जीवन में, और बस वही कहना चाहता हूँ, अच्छा बनो और अपने आप सब कुछ हो जाए। बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील एका किराणा दुकानदाराच्या मुलीने यंदाच्या 10वीच्या परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा सन्मान मिळविला आहे। सहना महांतेश रायर असे या मुलीचे नाव असून तिने परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविले आहेत। राज्यभरातील SSLC अर्थात 10वीचा निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला। यावेळी राज्यभरातील एकूण 145 विद्यार्थ्यांनी 725 पैकी 725 गुण मिळविले आहेत। बेळगावमधील अरण्य प्रदेशात आयटी पार्क निर्माण करणे हे योग्य नाही असे समाजसेवक अजित कुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे। बेळगावमधील अरण्य प्रदेशात आयटी पार्क निर्माण करणे हे योग्य नसल्याचे समाजसेवक अजित कुमार पाटील यांनी म्हटले आहे। बुधवारी केएनएन सिटी न्यूजशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे। बेळगावमध्ये आयटी पार्क बनवणे हे मला आवडलं नाही। अशाच प्रकारे बेंगळुरूमध्ये आयटी पार्क बनवले गेले आहे। आयटी पार्क ऐवजी रोजगार निर्माण करणाऱ्या औद्योगिक कंपन्या समोर आणल्या पाहिजेत असे ते म्हणाले। Hi, my name is Ajit Patil.
I have spent my life for about a decade and a half in the IT industry. About 10 years back, I relocated back to Belgaum. Predominantly, the reason was the life in the IT capital city in Bangalore wasn't that great. So, if you ask me honestly, if you are happy about IT park being planned at the new proposed IT park near Kelly Hospital. Honestly, if you ask me, I will say that I don't want IT to come to Belgaum at all. Honestly, because why would you want to just promote one industry? Bangalore is doing good with IT, and no matter how much you promote any other city or any other place for IT, it will always be second to Bangalore. So instead, I would suggest focus on some other industries. And also, on the other hand, the proposed place for IT park is predominantly covered with trees, and it's a dense forest so far, because I live close to the same place. I live in a place called Ramjit Nagar. So I feel that deforesting such a land in the heart of the city and giving it to people to build concrete structures for the sake of IT is not at all a good idea. I think we already have an IT park in Belgaum, so-called IT park. If at all, if one is interested in developing IT infrastructure or businesses in the city, there are companies operating out of their own places already. I think some amount of help to them with respect to tax holidays or anything of that matter would really help to gain momentum in the IT sector. And on the other hand, what is actually an IT park? What actually is the definition of an IT park? You need continuous internet, you need power supply and uninterrupted power supply, and some road connectivity. So I think that can be met by any type of land, not necessarily a land which already has so much of forestation. IT पार्क बनवण्यासाठी सुसज्जित जागा, इंटरनेट संपर्क सह मूलभूत सुविधा पाहिजेत. मात्र बेळगाव शहरात अशा प्रकारे कोणत्याच सुविधा नसून IT पार्क बेळगाव शहरात बनवणे साध्य नसल्याचे त्यांनी सांगितले असून जर सरकारने IT पार्क निर्माण करण्यासाठी देसूरमध्ये जागा उपलब्ध करून दिली आहे तर तिथेच त्यांनी व्यवस्थितरित्या काम चालू ठेवावे व IT विभागातील कामगारांना रोजगार मिळवून द्यावा असे त्यांनी म्हटले आहे. एकूणच बेळगावच्या विकासाला आपला विरोध नसून अरण्य विभागात हे IT पार्क बनवणे चुकीचे आहे असे त्यांनी आपले मत केएनएन सिटी न्यूजच्या माध्यमातून मांडले आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. वीरशैव आणि लिंगायत समाज हे दोन्ही वेगळे नसून वीरशैव हा लिंगायत धर्माचा अविभाज्य भाग आहे असे जागतिक लिंगायत महासभा बेळगाव जिल्हा अध्यक्ष बसवराज रोटी यांनी स्पष्ट केले आहे. लिंगायत आणि वीरशैव समाज हे दोन्ही वेगळे असून वीरशैव हा लिंगायत धर्माचा अविभाज्य भाग आहे व याचे पुरावे देखील आहेत असे जागतिक लिंगायत महासभा बेळगाव जिल्हा अध्यक्ष बसवराज रोटी यांनी सांगितले आहे. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की लिंगायत आहेत हे सर्वांना माहीत आहे, वीरशैव आहेत हे सुद्धा माहीत आहे. ते दोन्ही वेगवेगळे आहेत हे देखील सर्वांना माहीत असलेला विषय आहे. मग वीरशैव लिंगायत म्हणून नवीन नावाचे कोण आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित यावेळी केला आहे. ओम श्री गुरुबसवलिंगाय नमः. ಜಾಗತಿಕ ಲಿಂಗಾಯತ ಮಹಾಸಭೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಘಟಕ ಅದರ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ಹಾಗೂ ಜಾಗತಿಕ ಲಿಂಗಾಯತ ಮಹಾಸಭೆಯ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಂಘಟನಾ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾಗಿ ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ನಾನು ಇಲ್ಲಿ ನಡೆಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಅಖಿಲ ಭಾರತ ವೀರಶೈವ ಮಹಾಸಭೆಯು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಅಖಿಲ ಭಾರತ ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ ಮಹಾಸಭೆಯಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗುವ ಅಗತ್ಯವಿತ್ತೇ ಈ ವಿಷಯದ ಮೇಲೆ ನಾನು ಒಂದೆರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅಖಿಲ ಭಾರತ ವೀರಶೈವ ಮಹಾಸಭೆಯು 118 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿ 118 ವರ್ಷಗಳಾಯಿತು. ತನ್ನ ಹೆಸರನ್ನು ಇತ್ತೀಚೆಗೆ
15/5/2022 ಅಖಿಲ ಭಾರತ ವೀರಶೈವ ಮಹಾಸಭೆಯಿಂದ ಅಖಿಲ ಭಾರತ ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ ಮಹಾಸಭೆಯಾಗಿ 2 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಲು ನಿರ್ಣಯಿಸಿತ್ತು. ಆದರೆ ಈಗ 2 ವರ್ಷಗಳ ನಂತರ 15/2/2022 ಅಖಿಲ ಭಾರತ ವೀರಶೈವ ಮಹಾಸಭೆಯ ಬದಲಾಗಿ ಅಖಿಲ ಭಾರತ ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ ಮಹಾಸಭೆಯಾಗಿ ಬದಲಾವಣೆಗೊಂಡಿದೆ. ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ 1940ರಲ್ಲಿ 82 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ತಮಿಳುನಾಡಿನ ಕುಂಭಕೋಣಂನಲ್ಲಿ ಅಖಿಲ ಭಾರತ ವೀರಶೈವ ಮಹಾಸಭೆಯ ಮಹಾ ಅಧಿವೇಶನವಾದಾಗ ಒಂದು ನಿರ್ಣಯವನ್ನು ಅಂಗೀಕರಿಸಿ ಸರ್ವಾನುಮತದ ಠರಾವನ್ನು ಪಾಸ್ ಮಾಡಿದರು. ಆ ಠರಾವು ಏನಂತಂದರೆ, ಅಖಿಲ ಭಾರತ ವೀರಶೈವ ಮಹಾಸಭೆ ಇದರ ಹೆಸರನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿ ಅಖಿಲ ಭಾರತ ಲಿಂಗಾಯತ ಮಹಾಸಭೆಯಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದ್ದರು. ಆದರೆ 82 ವರ್ಷಗಳಾದರೂ ಕೂಡ 1940ರಲ್ಲಿ ಕುಂಭಕೋಣಂ ಮಹಾ ಅಧಿವೇಶನದ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಅನುಷ್ಠಾನಗೊಳಿಸಿಲ್ಲ. ಈ ವಿಷಯ ಯಕ್ಷಪ್ರಶ್ನೆಯಾಗಿ ನಮ್ಮನ್ನು ಕಾಡ್ತಾ ಇದೆ. ಆದರೆ 2 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ತೆಗೆದುಕೊಂಡ ನಿರ್ಣಯ ಅಖಿಲ ಭಾರತ ವೀರಶೈವ ಮಹಾಸಭೆಯ ಬದಲಾಗಿ ಅಖಿಲ ಭಾರತ ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ ಮಹಾಸಭೆ ಅಂಥೇಳಿ ನಿರ್ಣಯವನ್ನು 15/5/2022 ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. अखिल भारतीय वीरशैव महासभेचे नाव अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा करण्याऐवजी अखिल भारत लिंगायत महासभा केले तर योग्य होईल असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार जर वीरशैव हिंदू धर्माचा भाग असेल तर त्या वीरशैव शब्दाचा त्याग करून लिंगायत शब्दाचा वापर केल्यास स्वतंत्र धर्माची मान्यता मजबूत होणार असे ते म्हणाले. यावेळी या पत्रकार परिषदेत A.Y. भेंडीगिरी, S.J. सिद्धनाळ, CM बुदिहाळसह अन्य उपस्थित होते. विश्वनाथ देसाई, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. हॉटेल ब्रिंदावन व्हेज अँड नॉनव्हेज रेस्टॉरंट. रुचकर जेवणासाठी प्रसिद्ध असे हॉटेल ब्रिंदावन. यांचे विशेष पदार्थ मुर्ग लाहोरी, चिकन अकबरी तंगडी, चिकन बिरबली, हराभरा कबाब आणि व्हेजमध्ये दाल फ्राय तडका कोल्हापुरी, पनीर बिरबल, पनीर मसाला, पनीर टिक्का असे अनेक चविष्ट पदार्थ. त्याचबरोबर चिकन थाली, मटण थालीही या ठिकाणी उपलब्ध आहे. तर मग लवकरच भेट द्या हॉटेल ब्रिंदावनला, बेळगावमधील साई गणेश प्लाझा, हंस टॉकीज रोड, बेळगाव. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण
म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विधान परिषद निवडणुकीत शिक्षक पदवीधर क्षेत्रातून श्रीनिवास गौडा गौडर हे स्पर्धा करत असून निवडून आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात बदल करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. राणी चन्नम्मा विश्वविद्यालय शिक्षक संघाच्या अध्यक्षस्थानासाठी विधान परिषद निवडणुकीत शिक्षक पदवीधर क्षेत्रामधून स्पर्धा करत असून जर जनतेने मला निवडून दिल्यास शिक्षण क्षेत्रामध्ये मी बदल घडवेन असे प्रोफेसर श्रीनिवास गौडा गौडर यांनी गुरुवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे. विना अनुदानित शाळा महाविद्यालये आदी व्याख्याता प्राध्यापक यांच्या वेतन श्रेणीचा विचार करून दर्जाहीन शाळा महाविद्यालये आणि पदवीधर महाविद्यालये ITI व पॉलिटेक्निक्स महाविद्यालयांना अनुदान लागू करण्यासाठी प्रामाणिक संघर्ष करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ಅಡ್ಡಿಯಾಗಬಹುದು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನನ್ನನ್ನ ಸಂಘಟನೆಯ ಮುಖಾಂತರ ಪಕ್ಷೇತರ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ನಿಲ್ಲಿಸಲು ನನ್ನನ್ನ ತೀರ್ಮಾನಿಸಿದರು. ಸೊ ಈ ದಿಸೆಯಲ್ಲಿ ನಾವು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತ ಶಿಕ್ಷಕರ ಮೇಲಿನ ಅನ್ಯಾಯಗಳು ನಾನು ಮೋಸ್ಟ್ಲಿ 1988 ಈ ಶಿಕ್ಷಕ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ನಾನು ಸೇರ್ಪಡೆಗೊಂಡಾಗಿನಿಂದಲೂ ಏನು ಸಮಸ್ಯೆಗಳಿವೆ ಆ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಇನ್ನೂ ಹಾಗೆ ಇವೆ. ಯಾವ ನಮ್ಮ ಮುಂದಾಳುಗಳು ಅಂದರೆ MLCಗಳಾದವರು ಯಾರೊಬ್ಬರು ಈ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಹರಿಸಿಲ್ಲ. ನೋಷನಲ್ ಆಗಿ ಉಳಿದಿದೆ. OPS ಇದ್ದುದನ್ನು NPS ಆಗಿ ಕನ್ವರ್ಟ್ ಮಾಡಿದರು. ಅದರಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಕುಟುಂಬಗಳು ಬೀದಿ ಪಾಲಾಗುವಂಥ ಸಂದರ್ಭಗಳು ಉಂಟು. ಜೊತೆಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಜಟಿಲವಾದ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿವೆ. ಅವುಗಳ ಸುಧಾರಣೆ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂತಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಸಿಗಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂತಂದರೆ ಈ ಶಿಕ್ಷಕರ ಮತಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ಈ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಬಲ್ಲಂತಹ ಒಬ್ಬ ಶಿಕ್ಷಕ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಇದ್ದರೆ ಮಾತ್ರ ಇದು ಸಾಧ್ಯತೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಸಂಘಟನೆ ಏನೈತಿ ಅಂತಂದ್ರೆ ಶಿಕ್ಷಕರನ್ನೇ ಕಣಕ್ಕಿಳಿಸಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಒಂದು ಘೋಷವಾಕ್ಯದೊಂದಿಗೆ ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇವಾಗ ಸ್ಪರ್ಧಿಸಿದ್ದೇವೆ. ಶಿಕ್ಷಕರಿಂದ ಶಿಕ್ಷಕರಿಗೋಸ್ಕರ
ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಆಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿದವರಿಗೆ ಮಾತ್ರ ಶಿಕ್ಷಕರ ಮತ, ಈ ಘೋಷವಾಕ್ಯದೊಂದಿಗೆ ನಾವು ಇವಾಗ ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಧಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನೋಡಿ, ಶಿಕ್ಷಕರಲ್ಲದವರು ಅಂದರೆ ಕಲಿಯಲಾರದವರು, ಇಲ್ಲಿ ಕಲಿತವರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಇವರ ತಿಳುವಳಿಕೆಯನ್ನು ಬದಿಗಿಟ್ಟು ತಾವು ಆಳ್ವಿಕೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಈ ಶಿಕ್ಷಕರ ಮತಕ್ಷೇತ್ರವನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂಥದ್ದೊಂದು ಪ್ರಸಂಗ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬರಬಾರ್ದು, ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆ ಈ ಕಷ್ಟವನ್ನು ಅನುಭವಿಸಬಾರ್ದು, ಶಿಕ್ಷಕ ಪೀಳಿಗೆ ಅನ್ನುವ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಂದು ಇನ್ನೂ 1.5 ವರ್ಷ ಸರ್ವಿಸ್ ಇದ್ದರೂ ಸಹಿತ ಸಂಘಟನೆ ಹೇಳಿದ ಕಾರಣ ನಾನು 1.5 ವರ್ಷ ಸರ್ವಿಸನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ, ನನ್ನ ಸೇವೆಯನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ ಈಗ ನಾನು ಈ ಚುನಾವಣೆಗೆ ಧುಮುಕಿದ್ದೇನೆ. ದಯಾಳುಗಳಾದ ತಾವುಗಳು ತಮ್ಮ ಸಮೂಹ ಮಾಧ್ಯಮದಿಂದ ನನಗೆ ತಮ್ಮ ಪತ್ರಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಿಸಿ ಬೆಂಬಲ ಕೊಡಿಸಿ ಶಿಕ್ಷಕರಿಗಾಗಿ, ಶಿಕ್ಷಕರಿಗೋಸ್ಕರ ಶಿಕ್ಷಕರೇ ಶಿಕ್ಷಕ ಮತಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸಬೇಕು ಎಂಬ ಧ್ಯೇಯವಾಕ್ಯದೊಂದಿಗೆ ನಾನು ಸ್ಪರ್ಧಿಸಿದವರಿಗೆ ತಾವು ಬೆಂಬಲಿಸಬೇಕಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾನಿಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. यावेळी एम.बी. सिंगापूर, एच.आय. तिम्मापूर, संगमनाथ, लोकापूर व इतर उपस्थित होते. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. शहरातील उषाताई गोगटे कन्या विद्यालयाचा SSLCचा निकाल 97% लागला आहे. बेळगाव शिक्षण संस्थेच्या श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयाचा SSLCचा निकाल 97% लागला असून 33 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह 38 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, 17 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर 5 विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 138 विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसल्या होत्या, त्यापैकी 133 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाले आहेत. मराठी माध्यमातून सेजल पाटील प्रथम, रिया मोरे द्वितीय तर वैष्णवी हदगल तृतीय उत्तीर्ण झाले आहेत. कन्नड माध्यमातून स्फूर्ती कुसन्नवर प्रथम, तनुश्री जेऊर द्वितीय तर निस्मिता नाईक तृतीय क्रमांकावर आहे. संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोद्दार, उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी, कार्यदर्शी श्रीनिवास शिवणगी, गव्हर्निंग चेअरमन चिंतामणी ग्रामोपाध्याय, मुख्याध्यापक MK मादार, शिक्षक व पालक यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे. ನನ್ನ ಹೆಸರು ಸ್ಫೂರ್ತಿ ಅಶೋಕ್ ಕುಸನ್ನವರ್. ನನ್ನ ಶಾಲೆ ಹೆಸರು ಶ್ರೀಮತಿ ಉಷಾತಾಯಿ ಗೊಟ್ಟೆ ಬಾಲಕಿಯರ ಪ್ರೌಢಶಾಲೆ. ಇಂದು SSLC ರಿಸಲ್ಟ್ ಬಂದಿದೆ. 625ರಲ್ಲಿ ನನಗೆ 618 ಮಾರ್ಕ್ಸ್ಗಳು, ಅಂಕಗಳು ಪಡೆದಿದ್ದೇನೆ. ಅಂದರೆ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ 98.88. ನನಗೆ ಕಲಿಸಿದಂತಹ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರು ಹಾಗೂ ಶಿಕ್ಷಕಿಯರಿಗೆ ನನ್ನ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ನಾನು ಎಕ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡಿದಂತಹ ಮಾರ್ಕ್ಸ್ಗಳು ನನಗೆ ಪಡೆದಿದ್ದೇನೆ. ನನಗೆ ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗಿದೆ. ಬೆಳಗಾವಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ನನ್ನ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ನನಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ನೀಡಿದಂತಹ ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿ, ನನ್ನ ಪೋಷಕರಿಗೂ ನಾನು ತುಂಬ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ನಾನು ಬೆಳಗ್ಗೆ 2-3 ತಾಸು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಮತ್ತು ಶಾಲೆಯಿಂದ ಬಂದ ನಂತರ ಕೂಡ ನಾನು 4 ತಾಸು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव।
गॉट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खडे बाजार, बेलगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। राजहंस गडावरील श्री सिद्धेश्वर देवस्थान आणि किल्ला अभिवृद्धी कमिटीमध्ये अव्यवहार होत असल्याने कमिटीच्या सदस्यांनी कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। श्री सिद्धेश्वर देवस्थान आणि किल्ला अभिवृद्धी कमिटी राजहंसगड यांच्या वतीने राजहंसगडामधील श्री सिद्धेश्वर देवस्थान आणि किल्ला अभिवृद्धी कमिटीमध्ये होणाऱ्या अव्यवहाराबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। देवस्थान आणि किल्ला अभिवृद्धी कमिटीमधील अध्यक्ष सिद्धाप्पा देमांना छत्रे व सेक्रेटरी भाऊराव ज्योतिबा पवार यांनी कमिटीमधील सदस्यांना विश्वासात न घेता सगळे व्यवहार बेकायदेशीर केले असल्याचे, तसेच कोणताही कमिटीचा अहवाल वाचून न सांगता स्वतः सदस्यांच्या नावे हस्ताक्षर करून चुकीचे अहवाल सादर करत आहेत। कमिटीमधील कोणत्याही सदस्याला त्यांनी विश्वासात घेतले नसून बेकायदेशीर ते काम करत असल्याचे दिसून आल्याने संबंधित अध्यक्ष व सेक्रेटरीला ताब्यात घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी श्री सिद्धेश्वर देवस्थान आणि किल्ला अभिवृद्धी कमिटीच्या सदस्यांनी केली आहे। देवस्थान कमिटी व किल्ला अभिवृद्धी राजहंसगड या कमिटीमध्ये अध्यक्ष व सेक्रेटरी या दोघांनी मिळून अनेक अपराधपरी केलेले आहेत। कोणालाही विश्वासात न घेता, म्हणजे त्या कमिटीतील सदस्य व गावकऱ्यांना कोणालाही विश्वासात न घेता सर्व व्यवहार गैरप्रकारे केलेले आहे। त्याच्यामध्ये ऑडिट रिपोर्ट व इतर लोकांच्या सह्या, तिथं कार्यालय नसताना सुद्धा कार्यालय आहे आणि आमचं मीटिंग 4 वाजता झालं आहे, त्याच्यामध्ये अनेक ठराव पास झाले असं खोटं दाखवून त्यातील गैरव्यवहार केलेला आहे आणि पैसे बोगस सह्या पण केलेल्या आहेत। याच्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा व अध्यक्ष व सेक्रेटरी या दोघांना होईल तेवढी कारवाई करावी यासाठी आम्ही निवेदन दिलेले आहे। शिपय्या बुरकट्टी, नागुडेकर, हनुमंत नावगेकर व इतर श्री सिद्धेश्वर देवस्थान आणि किल्ला अभिवृद्धी कमिटीचे सदस्य उपस्थित होते। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। खानापूर तालुक्यातील लिंगणमठ गावात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन पाहायला मिळाले असून चक्क जगज्योती बसवेश्वरांच्या मूर्तीचे मुस्लिम बांधवांनी स्वागत केले आहे। खानापूर तालुक्यातील लिंगणमठ गावामध्ये विश्वगुरु जगज्योती बसवेश्वरांच्या नूतन मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक काढताना मुस्लिम बांधवांनी मूर्तीला मालार्पण करून मूर्तीचे भव्य स्वागत केल्याची घटना घडली आहे। गावातील मशिदीसमोर बसवेश्वरांच्या मूर्तीचे आगमन होताच लिंगणमठ ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष, मुस्लिम समुदायाचे सदस्य काशिम हट्टीहोळी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समुदायाच्या बांधवांनी मूर्तीला मालार्पण करून पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आले आहे। यावेळी विश्वगुरु बसवेश्वर महाराज की जय अशी घोषणाही मुस्लिम बांधवांनी देऊन एकतेचे संदेश दिले आहेत। यावेळी गावातील समस्त हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते। तानाजी गोरल, केएनएन सिटी न्यूज, खानापूर। आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी, घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुति गली, बेलगाम। थोड़ी सी महकी, थोड़ी
आराधना, मारुती गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाए आराधना. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. खानापूर तालुक्यातील क्षत्रिय मराठा परिषदच्या वतीने गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने पाटील गार्डन सभागृहात गुरुवारी गुरुवंदना कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना बेंगळूर गोसावी मठाचे श्री श्री मंजुनाथ स्वामी म्हणाले की संस्कृती टिकवणे हाच मानवधर्म आहे. खानापुरात गुरुवंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्कृती आणि एकात्मतेचे दर्शन घडले आहे. मराठा हा दुःखी पीडित असहाय्य असलेल्यासाठी काम करणारा खरा क्षत्रिय आहे. मराठा समाज शास्त्रीयदृष्ट्या मर्यादित राहणारा आहे. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी समाजातील नेत्यांना प्रोत्साहन द्यावे लागले. त्याचबरोबर नेत्यांनीही समाजाच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील, असे बेंगळूर गोस्वामी मठाचे श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजींनी बोलताना मनोगत व्यक्त केले. प्रश्न आहे, जर एका पापी माणूस मोठा श्रीमान असेल परंतु फक्त ते पाप करण्यासाठी होत असतं, की अशा सामाजिक कामासाठी कधी पण देव म्हणतो की तुझं नको आम्हाला, देव म्हणतो की तुझं नको आम्हाला. याचा अर्थ असा आहे, त्याच्यासाठी ज्ञान आवश्यकता आहे. त्या व्यवहारामध्ये कुठलंही कर्म करण्यासाठी ज्ञानाची जोड आवश्यकता आहे. नाहीतर कर्म एक जड आहे, कर्माने कधी पण सिद्धी होत नाही असं वेदांत ढिम घोषणा आहे. वस्तुसिद्धी विचारेन अन्यथा कर्म कोठीही, म्हणजे कोठ्यावरही कर्म केलं तरी आपण जर त्याला कर्माचे आहे या असा सर्व काही आहे, परंतु जर भाजीला किंवा शिऱ्याला मीठ घालायची साखर घालायची माहिती नसेल तर सर्व विद्या शून्य आहे. कारण व्यावहारिक ज्ञान आहे, म्हणजे जेवण बनवायचं ज्ञान आहे, फक्त व्यावहारिक खोटं ज्ञान असले तरी आपल्याला किती हानी होते. तसं बोलायचं ज्ञान कोणाला नसेल, सर्व काही बोलायचं ज्ञानच नाहीये. नुडिदरे मुक्तीನ ಹಾವರದಿಂದಲಬೇಕು, ನುಡಿದರೆ ಸ್ಫಟಿಕದ ಸಲಾಕಿಯಂತಿರಬೇಕು, ನುಡಿದರೆ ಲಿಂಗ ಮೆಚ್ಚಿ ಅಹುದು ಎನ್ನಬೇಕು. ನುಡಿಯೊಳಗಾಗಿ ನಡೆಯದಿದ್ದರೆ ಮೆಚ್ಚಲಾರ ನಮ್ಮ ಕೂಡಲ संगम देवा. म्हणून आपण ज्याला पहिला जो बसवणारा हार लावणार की त्यांनी म्हणतात की बोलणं कसं असावं, वाचावं, वाङ्मय वाचावं, संतांचं वाङ्मय वाचावं, ऋषीमुनींचं वाङ्मय वाचावं, भगवद्गीता वाचावं. श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक रमाकांत कोंडुस्कर, डॉक्टर सोनाली सरनोबत, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार, शंकर बाबली महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी कॅप्टन चांगाप्पा पाटील, पीटर डिसोजा, हेस्कॉमच्या कल्पना तिरवीर आदीचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरील सुरेश साठे, रमाकांत कोंडुस्कर, डॉक्टर सोनाली सरनोबत, भगवान गिरी आदींनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला श्री साई कृष्ण प्रतिष्ठानचे संस्थापक के.पी. पाटील, वसंत देसाई, किरण येळ्ळूरकर, नगराध्यक्ष मजहर खानापुरी, नगरसेवक प्रकाश बैलूरकर, नारायण ओगले आदी नेते मंडळी उपस्थित होती. कार्यक्रम पार पाडण्यासाठी क्षत्रिय मराठा तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई, ॲडव्होकेट ईश्वर घाडी, हनुमंत गुरव, बबन दळवी, सचिव रमेश पाटील, एस.एन. बेड्रे, किरण येळ्ळूरकर, संघटनेचे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील चिगुळकर यांनी केले. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर. रायबाग तालुक्यातील चिंचलीमध्ये 5,000 रुपयाची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याचे दृश्य पाहायला मिळाले आहे. रायबाग तालुक्यातील चिंचली गावात 5,000 रुपयांची लाच घेताना गावातील तलाठी एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. चिंचली गावचे तलाठी जगदीश कित्तूर हे एसीबीच्या जाळ्यात अडकले असून या संदर्भात चिंचली गावचे रहिवासी सचिन शांतीनाथ यांनी चिंचली पोलीस स्थानकात फिर्याद नोंद केली आहे.
रायबाग तहसीलदार कार्यालयामधून जमिनीच्या जे फॉर्मच्या फिर्यादीसाठी व त्या फॉर्मवर हस्ताक्षर घेण्यासाठी चिंचली ग्राम तलाठी जगदीश कित्तूर यांनी 5,000 रुपयाची लाच मागितली होती व ही लाच घेतेवेळी तलाठी जगदीश कित्तूर यांना एसीबीने रंगेहात पकडून अटक केली आहे. एसीबी एसपी BS नेमगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली DSP JM करुणाकर शेट्टी यांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे. पोलीस निरीक्षक निरंजन M पाटीलसह बेळगाव एसीबीला संबंधित अधिकाऱ्यांचे यावेळी सहकार्य लाभले आहे. संजीव बॅकुडे, KNN सिटी न्यूज, रायबाग. काकतीमधील सेंट जॉन्स इंग्लिश मीडियमच्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. गुरुवार दिनांक 19 मे रोजी इयत्ता 10वीचा निकाल लागला असून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. काकतीमधील सेंट जॉन्स इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. सौंदर्य राजू मानस हिने 99.2%, तस्किन मलिक जान सनदी हिने 98.4%, विकास बिरेश कोप्पट याने 98.2%, मजिया मिरासाब सालेमनवाले हिने 97%, तर मिसाब मोहम्मद उमर बडीकर याने 97.2% मार्क मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर. यंदाच्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी मिळवले आहे परीक्षेत भरघोस यश. राज्यात 145 विद्यार्थ्यांनी मिळवले 725 पैकी 725 गुण. बेळगाव जिल्ह्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांनी मिळवले 725 पैकी 725 गुण. बेळगावातील अरण्य प्रदेशात IT पार्क निर्माण करणे नाही योग्य. समाजसेवक अजित कुमार पाटील यांनी KNN सिटी न्यूजशी साधला संवाद. IT पार्क ऐवजी रोजगार निर्माण करणाऱ्या औद्योगिक कंपन्या आणाव्या समोर, अशी दिली प्रतिक्रिया. वीरशैव आणि लिंगायत समाज हे दोन्ही वेगळे नाहीत. अखिल भारत लिंगायत महासभा असे द्यावे नाव. जागतिक लिंगायत महासभा बेळगाव जिल्हा अध्यक्ष बसवराज रोट्टी यांची मागणी. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.